जिल्हा प्रमुख सचिन कोते यांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सचिन कोते पहिल्यांदाच उद्धव साहेब या साईबाबांच्या नगरीत येत आहेत. जिल्हा प्रमुख म्हणून सचिन कोते आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मिळून या मेळाव्याची अतिशय जय्यत आणि जोरदार तयारी केलेली आहे. म्हणजे या मेळाव्याच्या आधी प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुका लेवलला त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. उद्धव साहेबांच्या उद्याच्या मेळाव्याबद्दल जनजागृती केलेली आहे. वातावरण निर्मिती करण्यासाठी जे काय पाहिजे, मग शिवसेनेच्या पद्धतीने झेंडे, फलकबाजी, झेंडे या सगळ्या गोष्टी आहेत. अतिशय चांगला सभागृह इथे आहे आणि सुदैवाने पाऊस पडतोय, ज्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे, ज्याची अपेक्षा राज्यातल्या प्रत्येक जनतेला आहे. म्हणजे उद्या उद्धव साहेब या ठिकाणी येणार, त्याला वरुण राजाचा सुद्धा आशीर्वाद आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मेळावा होता आणि उद्या वरुण राजांचा सुद्धा आशीर्वाद आहे. असं आहे की विरोधकांकडून सध्या जे काय बोंबाबोंब सुरू आहे की आता मरगळ आलेली आहे, कार्यकर्ते मिळत नाहीत, त्या उद्याचा मेळावा हा त्याला एक चांगलं उत्तर आहे. लक्षात ठेवा, कारण शेवटी निष्ठेची वज्रमूठ घेऊन या ठिकाणी पक्षप्रमुख निघालेले आहेत. यवतमाळपासून अगदी बीडपासून परभणीपर्यंत या सगळ्या त्यांनी ज्या सभा घेतलेल्या आहेत, या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये अतिशय भरघोस आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे जी काही या ठिकाणी घटना घडलेली आहे, 6 शिवसेनेचे खासदार यांनी बंडखोरी केलेली आहे किंवा गद्दारी केलेली आहे, त्याला जनतेच्या रोषातनं किंवा शिवसैनिकांच्या रोषातनं एक चांगलं उत्तर मिळते. ह्या सभेचे एकंदर संपूर्ण ह्याच्यावरून चित्रावरून स्पष्ट होते. परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये एक कुठेतरी याच्याबद्दल निषेधाची भावना आहे, एक राग आहे, द्वेष आहे या सगळ्यामध्ये. आणि कुठेतरी या सगळ्या बाबतीत संधी मिळाली तर निश्चित याचा आम्ही बदला घेऊ, अशा तऱ्हेची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच उद्याचा मेळावा हा शिर्डीतल्या देखील शिवसैनिकांना ऊर्जा आणि ताकद देणार आहे, की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये बंडखोरी करण्याची किंवा भविष्यामध्ये बंडखोरी होणार नाही, अशा तऱ्हेची एक वेगळी ताकद या ठिकाणी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. नाही का, याच्याकडे आम्ही बघण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनताच यांना दोष देते. महाराष्ट्रातील जनता यांना शिव्या छाप देते. ज्या ठाकरे साहेबांनी तुम्हाला एकदा माफ केलं, म्हणजे एवढ्या मोठ्या दिलाचा तो आमचा नेता आहे, त्यांनी एकदा तुम्हाला माफ केल्यानंतर तुम्हाला आयुष्यात मिळाली नसती अशी दुसरी संधी तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने मिळाली. इकडच्या सगळ्या शिवसैनिकांच्या कष्टाने तुम्ही पुन्हा एकदा झालात आणि तुम्ही गद्दारी केल्यानंतर हा जो रोष आहे ना, हा प्रचंड रोष आहे. हा उद्याच्या मेळाव्यातून दिसेल, हा भविष्यातील येणाऱ्या निवडणुकांमधून दिसेल. आणि म्हणूनच उद्धव साहेब या प्रत्येक विभागात जाऊन तिकडच्या शिवसैनिकांना एक दिलासा देत आहेत, लोकांना दिलासा देत आहेत की आमच्याकडून काही उद्धव साहेब जनतेची माफी मागतायत की आपण सगळ्यांनी मिळून एक प्रतिनिधी दिला पण तो गद्दार निघाला, मी माफी मागतो. एवढ्या मोठ्या मनाचा आमचा नेता आहे, तो उद्या येतोय. त्याच्या तयारी, त्यांच्या स्वागतासाठी त्यांना या ठिकाणी त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी उद्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक येतील. त्यांचं नियंत्रण कसं करायचं ही आमच्या पुढची समस्या आहे. त्याचं सगळं आता या ठिकाणी प्लॅनिंग आणि योजना सुरू आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर.
आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.